मला बोलू का काय करू, त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडं, काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली आपण. काय होतं पोराला नाही सांगितलं. माझी काय विनंती आहे की आता सगळीकडे भरत नाही, भरत बसण्यापेक्षा थोडं सावलीत बसून आपल्या सकाळी चर्चा करून मग निर्णय घ्या. तुम्हाला वाटतं साहेब शब्द टाळील, तुम्हाला वाटतं का शब्द टाळील? आंदोलन भाग सोडा, तुम्हाला वाटतं शब्द टाळील? पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला चटके बसणार. माझा शब्दशः अर्थ समजून, माझा शब्दशः अर्थ समजून. इथं आम्ही उन्हात तळपलो, तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा, त्याच्यामुळे 10 महिने गेले, त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे, 10 महिने गेले. होऊ दे, अभ्यास काही चर्चा होऊ दे. मग आपल्या संदर्भात आलं तर आपण करू, उद्या निर्णय करू. उद्या मुंबईला जायचं आहे, उद्या आले पाहिजे, जयंती असते जमणार नाही, मंगळवारी करू. हे बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईला बिकलं मंगळवारी. आमचा हट्ट आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी नाही नाही म्हणतोय मी, की असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. रद्द करून थांबलो ना. हा, सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना तो फिरणार. साठी साहेब नव्हते आज, ते म्हणते मी सोमवारी येतो, मला 2-3 दिवसांनी आज असतं तुम्हाला. उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडण्यात कमी झालं, उद्या माझ्या सरकार पहिलं मी रद्द केलं, हे काय होत नाही. मीडियाचा बांधव ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत, अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी SOP तयार केली. SOP कशी आणि तुम्हाला प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. हे मात्र आम्हाला योग्य वाटलं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्था लावून धरलेला आहे, त्यांचं म्हणणं माझं म्हणणं आमची चर्चा झाली. हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावा लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला आहे, ते इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणतात. त्याला मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही आहे. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोत म्हणलेत, करतोत म्हणलेत. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांचा एवढं निरोप दिला आहे. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितला आहे. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची देऊ म्हणते, जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहेत. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोत म्हणलेत, हे सगळेच काढतो म्हणलेत. काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हां ते पण सूचना काढायला लागलेत, देतोत म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके का. थांब रे, याला काढ बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल
की हे योग्य आहे का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळंच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा SOP देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांगा. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाही आहे आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाही आहे. आमच्या भावना पण काढायच्यात का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं आंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. मी सन्माननीय आलोय गरम झालं होते. जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल आणि त्यावर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर आम्ही काय कार्य करतोय त्याची कल्पना करून दिली आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ दिलेल्या मध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे, तर केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांची चर्चा होईल, तोपर्यंत त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकांची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कारवाई केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येत चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला. आम्ही काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत, तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो
तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर व्यक्तीलाच त्या ठिकाणी जाऊन सरकारी बाजू लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला की ते आता नवीनच आलेले आहेत. काही संदर्भातला तो आयुक्त स्तरावर आदेश काढतो. शासनाची गरज नाही. विभाग आयुक्त परत चर्चा करतात आणि आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उरत बसण्यापेक्षा आपण चर्चा चालू ठेवा. चर्चा मध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. एवढीच माझी विनंती शासनाची. किती मुद्दे दिलेले आहेत, किती ते पाटलाचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत यश आलं? बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलची. तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला कारण त्या आदेश काढण्यासाठीच मसुदा दिलेला आहे ना. त्याने मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा गॅझेटूनच ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे. शेतकऱ्या अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुण्यात तो मसुदा आता मी कालच सूचना दिल्या. पुण्याला शासन मी त्याचा विचार करतो त्यांना. विखे पाटील असं आहे की सातत्याने जरांगे ही दुसरी आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचकाऊ भूमिका घेते का? मी मला मान्यच नाही. तुम्ही जे म्हणतात ते चुकीचं आहे. असं की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयात केसेस चालू आहेत, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहेत. याचा साकारट विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो, उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर अपवाद देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या. त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यकता तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब आणि तो देतो आम्ही त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्ताच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते सुपमध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुधारणा आदेश काढतो. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे का या सगळ्या? नाही ते नव्हते इथं, कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली. म्हणलं मी पाटलाशी बोलतो. म्हणलं हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला नाही राज्याच्या तुम्ही याचा अभ्यासच केला नाही अजून. म्हणजे तुमचा अभ्यास जर पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या, समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. ते वेगळं आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातले संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? एक मिनिट एकदम बोलतो. हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला
जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळजीपणा होतो तर काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्या बरे म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील म्हणजे असं त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून 100% काय जाणार नाही ना ज्यांच्या वंशावळी असेल त्यांनाच मिळेल का तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले जरांगे पाटील 300 ती एकमत झालंय का तो गैरसमज नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते ते सगळे आल्यानंतर आपण ती सातत्यानं चालणारी प्रक्रिया होती ते 3 लाख दिले आपण आता हैदराबाद गॅटप्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे तर त्यासाठीच आता ही वंशावळी निश्चित करून या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबवून ठेवायचे काल कन्नडचा उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतो त्या हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देण्याचा मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार मग तसं आहे की दस्तावेज झाल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्हमध्ये उपलब्ध होता याच्यामध्ये नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला अरे बाबा तुम्ही ऐकून नसेल तर ठीक चला बोलत म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मला वाटतं माझी आकडा नाही आता पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले झाले हैदराबाद साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे कोणीतरी चॅलेंज करताय म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढू चॅलेंज कोणी तुम्ही मी काय करतो त्याचं उत्तर तुम्ही ना, स्वतःचा मी तुम्ही सांगतो एक यांना. स्वतःचं मत नाही, काय तयार नाही, मी करता सांगतो तुम्हाला यांचं उत्तर मी सांगतो तुम्ही कितीही चांगलं दिलं बघा बरं का कितीही चांगलं दिलं मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून तरी यांनी चॅलेंज केलं आता 10% सरकारनं दिलं एसीबीसी AWS शुक्रे साहेबाचं नाही SCBC. एसीबीसीचं त्यांनी दिलं मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं हैदराबादचा JR तुम्ही आधार घेतला तरी चॅलेंज केला दिला तरी चॅलेंज करा किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते त्याच्यामुळे तुम्ही तो JR काढून घ्या माझं जाताना विनंती आहे जे ते बोलणारच आहेत मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं कारण हे चॅलेंज करणारच आहे तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या पुन्हा गोळ नको भूमिका मांडली ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा घरात बसू नका हे मान्य आहे का तुम्हाला मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं लाड भाऊनी गाड्यात गुतीला त्यांच्या आता घंटा नाही माझ्याकडे नाही माझी जबाबदारीच होती त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही मग त्यांनी त्याला घंटा झाले मोकळे द्या नाही कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते तुम्ही समाधानी आहात ना आता जे मुद्दे मांडले या सगळ्यांवर चर्चा झाली तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही त्याच्यावर अभ्यासक बोलवलेत ना अभ्यासक बोलवलेत काय होतं प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झाला इचून निघाल्यावर हे नंतर डोक्याला खुराक देते टायम तिथं जे आरच्या टायमामध्ये करता आता तिथं जे आर काढा तिथं म्हणले ओके इकडं आले की म्हणले आम्हाला विचारलंच नाही येते यायची येडे जाऊन तुमची म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही त्याच्यामुळं उन्हात कतळा ना त्यांनाही चटके बसते समाजाचं कल्याण होईल पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत फोन लावा कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासक माझी विनंती काय आहे ते अभ्यासक घेतील तू पण बसत सावलीमध्ये मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून तुमचा फक्त कधी सावलीत बसा तो अभ्यासकांची चर्चा झाली मला बोलवा मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध झाले तर मग आपलं प्रश्न चालू म्हटलं आपण काय अडचण नाही एवढंच त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे एवढंच नाही ऐकणार तुमचं पुढं सगळं ऐका बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण होईल. आम्हाला सगळं ऐका आपण आता उठणार नाही ते पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं मी
मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसते लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाचं हिसकून नाही गेलो ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही आम्हाला आमचं पण तेच माझे म्हणणं. म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करू, माझी विनंती होती. चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही हो, म्हणता पण तसं आहे. तुमच्या अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं नाही आहे. अभ्यासकाची चर्चा करा, ह्यो पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता? तुम्ही ते त्यानंतर समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही नको म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता त्याच्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. मी समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा, दम्माने जावा. हे माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसता. झाल्यानंतर मग आपण नाही समजणार तर उद्या आहेच आपण बरं बाजूवर. तुम्ही बरोबर बस बाजूवर, काय बुद्धी नाही तुम्हाला नाही बसून देत आम्ही, एवढी वेळ नाही येऊन देत. तुम्ही एवढी वेळ येऊन देऊ नका, फक्त समाजाचं कल्याण होईल. आपण दरवेळेस चर्चेची भूमिका ठेवली. तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणलात आम्ही काय आडमुठी भूमिका घेत नाही, पण तुम्हाला सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमच्या उपोषण आंदोलन करण्यासाठी बाधित आहात. स्थगित पण करा. आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. अभ्यासकांशी चर्चा करणे, तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडणे आहे. साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण आणि मी म्हणत नाही की स्थगित करा म्हणून पोस्ट. त्यांनी माझा सन्मान ठेवला आणि मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा होईल. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा होईल. अजूनही पहिलं आमची विनंती आहे, म्हणजे आपण जेवढं ऐका आमचं अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसा. अर्धे अभ्यासक इथंच आहेत, आता चर्चा करतो आम्ही. अर्धे इथंच येतो. इथे ऊन फार त्यांची वाट आहे, बघतो आम्ही. आपली तब्येत बरोबर नाही आहे. मला भोगू द्या प्लीज, मला भोगू द्या. आता आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुमच्या वर येतो तो करायचं पाटील. मला कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला. मला भोगू द्या. आम्ही जोडतो मग काय नाही साहेब, खरंच मान्य सांगतो. करा. ही विनंती आमची नाही. मी करताय काय तुम्ही म्हणून. मी म्हणतो पाटील तुम्ही स्थगित करा, करू नका. फक्त सावलीत बसा, अभ्यासाची झालं की मग मला बोलवा, मी येतो. अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे. तात्पुरती तेवढी एक विनंती मान्य करा. मी म्हणतो की स्थगित करा नाही म्हणत मी, फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक ठीक ए, थोडं जा. ठीक आहे सर, बॅरिकेड टाकायला पाहिजे. काढा लोक तर अभ्यासकांशी आपलं बोलणं होईल, पण ते बोलणं होईपर्यंत आपण सावलीत बसा असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना केलं होतं. पण मनोज जरांगे उन्हात बसून उपोषण आंदोलन करण्यावरती ठाम आहेत आणि मनोज जरांगेंनी महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षण अभ्यासकांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे.